भाजप आमदारानं पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना ही ताजी असतानाच आता नितेश राणे थेट पोलिसांना आव्हान देऊ लागले। आमदार नितेश राणे पोलिसांबाबत सातत्यानं वक्तव्य करत असल्यानं पोलिसांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातीये। काय करून द्या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही। आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार राहायच्या जागेवर। भाजप आमदार नितेश राणेंना पोलिसांची कायद्याची भीती राहिली आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। नितेश राणे गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं पोलिसांना या ना त्या कारणानं आव्हान देत असतात। अकोल्यात नितेश राणेंनी त्यांचं भाषण रेकॉर्ड करणाऱ्या पोलिसांबाबत अपमानजनक भाषा वापरली। केलेल्या वक्तव्यावर नितेश राणेंना खेद ना खंत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं। नितेश राणेंनी यापूर्वीही सोलापूरमध्ये पोलिसांना आव्हान देत सागर बंगल्यावर बॉस असल्याचं वक्तव्य केलं होतं। नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिसांना मागे लागलेत, वाचवा। झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका। झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो। पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका। माझा काही वाकडं करू शकणार नाही। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हा लोकांना। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर कानावर हात ठेवले। कायदा सुव्यवस्था सांभाळता येणार नाही, पोलिसही माझं काही बिघडू शकत नाही असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। नितेश राणे काय बोलले मी तपासून बघेल। नितेश राणेंनी थेट पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होईल असं वक्तव्य करू नये अशी समज शिवसेनेनं दिली। नाही, त्यांचं वक्तव्य ते त्यांचं व्यक्तिगत स्वरूपातलं आहे, पण महाराष्ट्रात संपूर्ण कायदा सुव्यवस्था राखली जाईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी पण सांगितलेलं आहे, कोणी कायदा हातात घेतलं तर त्याला राज्य सरकारतर्फे संरक्षण देण्यात येणार नाही। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची संपूर्णतः काळजी राज्य सरकारतर्फे घेण्यात। सत्ताधारी आमदार कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना थेट आव्हान देत असेल आणि भाजप नेते आणि सरकार यावर गप्प बसत असतील तर दाद मागायची कोणाकडं असा प्रश्न पोलिसांना पडलाय। अमोल नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।